नमस्कार मंडळी, आज मी बनवले साबुदाण्याचे पापड आणि ते पण सुती कपड्यावरती. बघा किती छान निघत आहे न तुटता. तर हे मी कसे बनवले आज हे पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे. प्लॅस्टिक खूप हार्मफुल असतं, त्यामुळे सुती कपडा नेहमी वापरा. कुठल्याही कामासाठी अवॉइड करा प्लास्टिक. तर ज्या दिवशी पापड करायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी रात्री आपण 1 कटोरी साबुदाणा, मी इथे जाडावाला साबुदाणा स्वच्छ 2 पाण्याने धुतला आणि त्यात 1 कटोरी पाणी टाकून तो भिजत घातला, रात्रभर भिजवत ठेवला. जेवढा साबुदाणा आहे तेवढंच पाणी त्यात टाकायचं आणि झाकून त्याला रात्रभर भिजू द्यायचं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एकदम खूप लवकर 6 वाजता जवळपास मी एका मोठ्या भांड्यामध्ये 5 कटोरी पाणी घेतलं आहे. ज्या कटोरीने मी साबुदाणा मोजला त्याच कटोरीने पाणी मोजलं आणि त्याच्यामध्ये आता थोडंसं मीठ घालून घेते 1 चमचाभर आणि याला उकळत ठेवायचं आहे. झाकून याला उकळी येऊ द्यायची आहे. पाणी उकळतं आहे तोपर्यंत काय करायचं, हा साबुदाणा छान मुरला आहे, याला काय करायचं थोडंसं चमच्याच्या साहाय्याने मॅश करायचं, कारण तो मग त्यामुळे लवकर शिजतो आणि छान दिसतो. तो साबुदाणा असा ट्रान्सपरंट दिसतो शिजल्यानंतर. त्याच्यामुळे थोडा मॅश केला, थोडे दाणे पण दिसले पाहिजे, त्याच्यामुळे पूर्ण मॅश नाही केला. उकळत्या पाण्यामध्ये पटापट साबुदाणा टाकून घ्यायचा. गोळ्या नाही झाल्या पाहिजे त्याच्यामध्ये. छान त्याला मॅश करत करत आपण साबुदाणा टाकूया गरम पाण्यामध्ये. आणि टोटल मी याला अर्धा तास शिजवलं, अगदी लो फ्लेमवरती. फ्लेम अजिबात हाय नाही करायची, बिलकुल लो फ्लेमवरती याला अर्धा तास शिजवायचं. मस्त ट्रान्सपरंट झालं, भरपूर शिजू द्यायचं. छान शिजलं की पापड छान निघतात सुती कपड्यावरून. आता याला मी टेरेसवर घेऊन चालले. टेरेसवरती मी पहिले सतरंजी अंथरली, त्याच्यावरती हा गुलाबी कलरचा कपडा अंथरला आहे आणि त्याच्यावरती मी असे पापडाचा हा घोळ जो आहे हा टाकून घेत आहे. अगदी पसरवत नाही आहे, पातळच आहे तरी पण पापड छान निघतात. गरम गरम असतानाच टाकायचा. ॲक्च्युली इथे सफेद कपडा घेतला जातो, पण ते सफेद कपड्यावर दिसणार नाही म्हणून मी गुलाबी कपडा इथे वापरला आहे. तर इथे बघा संध्याकाळपर्यंत हे छान कडक सुकले आहे. असे सुकलेलेच पापड आपल्याला हवे आहेत. आणि साबुदाणा चिकट असल्यामुळे बघा हे सतरंजीला पण त्याने बिलकुल चिटकवून घेतलं आहे. काही हरकत नाही, आपण सतरंजीच उलटी करायची. पूर्ण सतरंजीसहितच पापड उलटे टाकायचे. खाली सरफेस स्वच्छ करायचा आणि त्याच्यावरती हे कापड उलटं टाकून त्याच्यावरती असं पाणी शिंपून घ्यायचं. भरपूर पाणी टाकायचं आणि याला 10 मिनटं मुरू द्यायचं. 10 मिनटानंतर कपडा सरळ करायचा आणि तुम्ही बघू शकतात पापड इतके इझिली निघतात, तुटत नाही, काही नाही. खूप व्यवस्थित असे पापड इथे निघून येत आहेत. आणि हे पापड तळल्यानंतर पण खूप छान फुलतात, कारण साबुदाणा हा खूप छान आपण अर्ध्या तासासाठी शिजवून घेतला होता. साबुदाणा जितका छान निघेल तितकेच पापड व्यवस्थित निघतील आणि फुलतील पण व्यवस्थित. आणि आपण याच्यामध्ये काहीच टाकलं नाही आहे, फक्त मीठ आणि साबुदाणा आहे, त्याच्यामुळे खूप पांढरे शुभ्र हे पापड दिसतात. तर तुम्ही पण ह्या उन्हाळ्यामध्ये ट्राय का नाही करत असे पापड. सुती कपडा वापरा, प्लास्टिक अवॉइड करा. प्लास्टिक हार्मफुल आहेत, त्याच्यामुळे कॅन्सर होतात. त्याच्यामुळे सुती कपड्यावरती आपण असे पापड बनवू शकतो. सगळे पापड मी काढून घेतले. आता घरामध्येच मी एका सतरंजीवरती याला फैलावून ठेवलं आहे फॅनखाली आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा याला कडक ऊन दिलं छान. 1 ते 2 दिवसाच्या उन्हामध्ये हे छान वाळून गेले, एकदम कडक डब्यामध्ये भरण्यासारखे. तुम्ही बघू शकता किती ट्रान्सपरंट दिसत आहेत पांढरे शुभ्र पापड. आणि तळूनसुद्धा हे खूप छान आणि चविष्ट लागतात, उपासालाही चालतात. तर तुम्ही बघू शकतात पापड किती छान फुलला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. बाय फ्रेंड्स.